मग ते आपले आले ते विद्यार्थी तिथले मग बरोबर. बोललो त्यांना थोडं. हो. बर बर बर. भगवंताचं दर्शन बी झालं, पूजेचं ते देवाचं. बरं झालं, चांगलं झालं. आणि मग मी त्यांना आता म्हणलो, तुम्ही मला एकदा मी आलतो का हा, त्या टायमाला तुम्ही म्हणला भक्तच आला पण देव काय तुम्ही आणले नाहीत, आठवतंय का तुम्हाला ती? काय म्हणाल होतो? देवाला तुम्ही आणलं नाही म्हणलं संस्थेवर पूजेचे देव आपले. होय 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 हा, मग मी आता पोरांनी म्हणलं ती देवाचा स्वयंपाक मोठा असतो ना, होय. आणि तिथं ती स्वयंपाक करायची अडचण असल्यामुळे मी देवाला आणलं नाही तिकडे. मग पोरांनी म्हणलं तसं काय करू नका, आम्ही करू म्हणले स्वयंपाकाची सेवा. असता मग आषाढी वारी झाली, एक दिवस येईन मग देवाला घेऊन. काय हरकत नाही, हा काय हरकत नाही. हा, त्याच्यामुळे थोडं आणि त्या स्वयंपाकामुळे स्वामी मी आलो नाही. नाही नाही, तुम्ही त्या मुलांना सांगा हा, तुम्हाला ज्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीचा करून देऊ. हो. मग ती त्याच्यामुळं आता महापूजाला 31 पुरणपोळ्या, 5 चपात्या, 5 भाकरी, 5 पुऱ्या, 10-12 भाज्या, पुन्हा ही लागते महापूजाला. तुम्हाला जे काय करायचंय ते सांगा अगोदर. हो हो. आणि शेजारतीला बेसन लाडू असतात. हा, शेजारतीला बेसन लाडू, झोप आरतीला फोडणीचा भात असतो. त्या म्हणजे मुलांना सांगा. मग म्हणलं की माहिती ते म्हणले बाबा या म्हणले, आम्ही सर्व नियोजन करू. होय मग आषाढी वारी झाल्यावर एक दिवस येऊन तुमचं बी दर्शन होईल. होय, एक दिवस होय. आपण भजन करू, पूजा झाली की संध्याकाळी भजन असतंय कधी येत आहे ते सांगा. आषाढी वारी झाल्यावर. आषाढी वारी झाल्यानंतर हा, मग आता आषाढीच्या आता दिंडी असते आपली माऊली बरोबर 243 नंबर आहे ती. आता अगोदर दिंडीची नाही काम येता आहे. येत का? अगोदर येणं जमणार नाही का? अगोदर आता आषाढी वारीचे जरा काम आहेत ना जरा माझं. बरं बरं बरं, तुम्ही म्हणाल त्यावेळेला. हा? निवांत येतो मी. तुम्हाला ज्या वेळेला समजेल, वेळ मिळेल हो. त्यावेळेला या. मग सकाळी 7 वाजल्यापासून पूजा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 12 तास पूजा चलती. संध्याकाळी 7 ते 9 भजन करू. मग दिवसभर पूजा मी करीन. जशी तुमची इच्छा असेल तसे. हा हा हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक आहे. बाकीचं सगळं आम्ही करू. सगळं मिळून तुम्हाला जसं हवं तसं करून देऊ. हा, चालतंय चालतंय. हा, हा, ठीक आहे. धन्यवाद.